नमस्कार मंडळी, मी आशिष दुरे, द माईक जंक्शन पुरस्कृत जागर मतदानाचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. वसई विरारच्या इलेक्शनची तारीख जशी जवळजवळ येते तसे आपल्याकडे वेगवेगळे पाहुणे येत आहेत आणि आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत अभिजित सांगे सर. सर नमस्कार. जय महाराष्ट्र. कसं वाटतंय? छान वाटतं. उबाटा पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याबद्दल काय सांगाल? समाजकारणातून अचानक राजकारणात आलेलो श्रेय मी संपूर्ण माझ्या वडिलांना देईन. 47 वर्ष त्यांनी शिवसेनेसाठी काम केलेलं आहे. मातोश्रीचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांना आजही ओळखलं जाते. त्यांचं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी एक राजकारणामध्ये आलो आणि माझी कार्य पाहून मला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगरसेवकाचं तिकीट जाहीर झालं. तुम्ही म्हणालात जसं की एकनिष्ठ तुमचे बाबा कार्यकर्ते होते शिवसेनेचे, ते आताच्या टाइमला म्हणावं लागते एकनिष्ठ, कारण की आता निष्ठा ही बाजारात किलोनी विकल्यासारखी झालेली आहे. त्याच्यामुळे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, एकनिष्ठ. बरोबर आहे. आणि जेव्हा दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्या तेव्हा बाबांची काय प्रतिक्रिया होती? बाबांची जसं नाही सांगू शकत, संपूर्ण महाराष्ट्राचीच प्रतिक्रिया वेगळी होती. कारण की कोणी कितीही ओरडून जरी सांगितलं की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही वेगळं झालो, तर ते कुठले विचार हे त्यांनी पहिले स्पष्ट करावे. कारण की बाळासाहेबांचे विचार असे नव्हते की तुम्ही पक्ष फोडून दुसरा पक्ष तयार करणे, किंवा बाळासाहेबांचे विचार असे नव्हते की तुम्ही शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून द्यावे. कारण की शिवसेना फुटली, शिवसेनेचे 2 भाग झाले, त्याच्यासोबत एका कुटुंबाचे सुद्धा 2 भाग झाले. कारण की एका घरात शिवसेनेमध्ये काम करणारे आज एक भाऊ या साईडला काम करतोय तर दुसरा भाऊ त्या साईडला काम करतोय. तर हेही वातावरण जे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं ते खूप वाईट होतं. तर त्याच्यामुळे जे शिवसैनिक मनाचे, हाडाचे आणि एकनिष्ठेचे होते ते आज मशाली सोबत आहेत, उद्धव ठाकरेंसोबत, उद्धव ठाकरे साहेबांसोबत. तुमची आणि उद्धव ठाकरे साहेबांची कधी भेट? तशी आम्ही विधानसभेच्या टायमाला आमची भेट झाली होती. मी स्वतः वसई विधानसभा समन्वयक आहे. त्याच्यामुळे जेव्हा वसई विधानसभेचे इलेक्शन लागले होते तेव्हा जी वरिष्ठ तालुका लेवलची टीम आहे, संपर्क प्रमुख झाले, तालुका प्रमुख झाले, जिल्हा प्रमुख झाले आणि त्याच्यामध्ये तालुका म्हणजे वसई विधानसभा संघटक आणि वसई विधानसभा समन्वय असे आमचा ग्रुप मातोश्रीवर गेलो होतो. विधानसभेच्या चर्चा झाल्या, विधानसभेमध्ये जी काही सीट जाहीर झाली त्यांना पाठिंबा कसा द्यायचा या सगळ्या चर्चा होत असतात. शिवसेना भवनवर देखील मी 2-3दा उद्धव साहेबांची भेट घेतली होती. तुम्ही म्हणालात जसं की तुम्ही आता राजकारणात आलेला आहे, पण त्याच्या आधी तुम्ही एक सी फेअरर म्हणून होतात, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. मी 2004 मध्ये नेव्हल आर्किटेक्चरचा डिप्लोमा केला. त्याच्यानंतर मला शिपवरती जॉब लागला. 2005 मध्ये मी पहिल्यांदा शिपवरती गेलो. 2005 नंतर मला डिग्री करायला टाईम नाही मिळाला, कारण की थोडंसं घरची परिस्थिती पण होती आणि वडील एक सरकारी नोकर होते, तर त्याच्यामुळे एवढं काही इन्कम नव्हतं. तर मी माझं शिपिंगचं करिअर 2005 पासून चालू केलं आणि जसा मला 5 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर मी 2011 मध्ये ठरवलं की मला आता डिग्री करायची आहे. मग ती डिग्री करायला मी न्यूझीलंडला गेलो. न्यूझीलंडवरून मी माझी डिग्री कंप्लीट केली आणि मी एक मरीन इंजिनियर आहे आजच्या टायमाला. माझ्याकडे अधिकृत लायसन्स देखील आहे. 2011 पासून मी 2019 पर्यंत ॲज अ इंजिनियर म्हणून शिपवरती काम केलेलं आहे. ॲज अ सेकंड इंजिनियर मी होतो आणि 2019 मध्ये डिसेंबरला माझं लंडनहून साइन ऑफ झालं. ओके. आणि तिथून मग मी जेव्हा आल्यानंतर एक अचानक 2020 मार्चमध्ये कोविडचा काळ चालू झाला आणि माझं शिपवर जाणं अचानक थांबून गेलं. कारण की 2016 पासून एक समाजसेवेची भावना मनात आली आणि मी शिपवर जाणाऱ्या लोकांना काही ना काही कारणांमधून मदत करायला लागलो होतो. ओके. आणि 2020 असा एक काळ आला जिथे मी संपूर्णपणे
स्वतःला समाजसेवेत टाकलं आणि भारतीय नाविकांसाठी पूर्ण भारतातील नाविकांसाठी मी काम करायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही अचानक या म्हणजे जी आणीबाणी होती आपली कोविडची, मग तुम्ही त्या आणीबाणीमुळे अचानक तुम्ही या क्षेत्रात हो आला. हो हो पण तो जसा काळ लोकांसाठी कठीण होता तसाच तो माझ्यासाठी कठीण होता, कारण मी भावना मनात होती समाजसेवेची आणि मी अचानकपणे उतरलो. चांगलं नॉलेज होतं. शिपवर काम करणाऱ्या मुलांसाठी मला एक एक म्हणजे त्यांची एक जी काही त्यांच्यासाठी जे सरकार नियमबद्ध असते तसं नियमबद्ध नव्हतं. प्रॉव्हिडंट फंड असतो, सीफेअर्सचा वेलफेअर फंड असतो, अशा सगळ्या गोष्टींचं त्यांना अजिबात नॉलेज नव्हतं. माझ्या माध्यमातून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत गेलं. कोविड झालेल्या मुलांना 1,00,000 रुपये आणि कोविडमध्ये मरण पावलेल्या मुलांना जे शिपवर काम करणारे होते अशा मुलांना 2,00,000 रुपये हे शासनाकडून मी जाहीर करून दिले आणि अशा मुलांना जवळपास करोडो रुपये मी स्वतः माझ्याकडून दिलेले आहेत. म्हणजे शासनामार्फत. मी मध्ये तुमची न्यूज पण ऐकलेली होती. एका शिपवर जर्मनीच्या आय गेस का चायनामध्ये जेव्हा नाविक अडकलेले तेव्हा त्यांच्यासाठी भारत सरकारने काहीच नव्हतं केलेलं, बट जेव्हा तुम्ही ती समस्या लावून धरलेली तेव्हा त्या समस्येचं निराकरण झालं. माझ्याकडे व्हिडिओज आणि मेसेज असे आले होते की चायनामध्ये इमिग्रेशन डिपार्टमेंट जे शिपवरती येतं व्हेरीफाय करायला, पासपोर्ट व्हेरीफाय करायला, तेव्हा सॅनिटायझरनी फक्त म्हणजे अदर नॅशनॅलिटीज पण शिपवर होते, परंतु इंडियन नॅशनॅलिटी भारतीय नाविकांना ते लोक सॅनिटायझरनी त्यांचा पासपोर्ट व्हॅनिश करत होते. म्हणजे आतमध्ये लागलेले स्टॅम्प जे आहेत ना ते लिटरली ते सॅनिटायझरनी असे मुद्दामून पुसत होते. असे डॅमेज पासपोर्ट वरती आपण फ्लाय करू शकत नाही एक कंट्री टू सेकंड कंट्री, हा नियम आहे. बरोबर. त्याच्यामुळे नाविक घाबरले आणि कुठे दरवाजा ठोकणार म्हणून एक नाव पुढे आलं आणि त्यांनी मला संपर्क केला आणि मी तो विषय न्यूज पासून सगळीकडे लावून धरला, कारण माझ्याकडे प्रूफ्स होते. आणि मी लेटर लिहिलं नौकान मिनिस्टरला, शिपिंग मिनिस्ट्रीला लेटर लिहिलं, एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्रीला लेटर लिहिलं आणि त्यांच्यावरती मी न्यूज केली आणि त्या मुलांना मी तिकडून देखील लाईव्ह येऊन बाईट घ्यायला लावली न्यूजवाल्यांना. आणि ते प्रकरण मग ते मिनिस्ट्रीच्या लक्षात आलं आणि मग तिकडून त्या हालचाली चालू झाल्या आणि ती मुलं आपण जवळपास 18 दिवसांमध्ये ती परत भारतामध्ये आणली. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण तो पाठपुरावा करून त्या मुलांना तिकडून त्या परिस्थितीतून सोडवलं. अभिजित सर, मला एक विचारायला म्हणजे तुम्हाला विचारायला आवडेल मला की आपला जो भाग आहे वसई विरारचा तिथे पण भरपूर नाविक आहेत, सीफेअर. आपल्या वसई विरारमध्ये क्रूजवर काम करणारे बरेच नाविक आहेत. तेव्हा कोविडमध्ये ही कंडिशन आली होती की काही बल्कमध्ये म्हणजे 150, 180, 200 असे प्रत्येक शिपवरती वसई विरारचे नाविक होते. अच्छा. त्या टायमाला कोविड असल्यामुळे ती शिप एकाच जागेवर उभी होती आणि तिथे हालचाली नव्हत्या, परंतु मुलांना घरी यायची ओढ पण तेवढीच होती. जसं अभिजित सांगळे हे नाव शिपिंग क्षेत्रात पुढे आलं तसंच त्यांच्यापर्यंतही पोचलं. मग अशा वसई विरारमध्ये राहणाऱ्या मुलांनी मला कॉन्टॅक्ट केले की सर असा असा विषय आहे. मग मी वंदे भारत मिशन असेल किंवा काही मोठमोठ्या कंपन्या शिपिंगच्या ज्या चार्टर फ्लाईट्स द्यायला तयार होत्या मुलांना पाठवण्यासाठी, मग त्याचे संपूर्ण परमिशन असो, लँडिंग परमिशन असो किंवा त्यांच्या सर्वांचं इथलं क्वारंटाईन राहणं असो, या सर्वाची रिस्पॉन्सिबिलिटी मी अंगावर घेतली आणि मी जवळपास 7,000 वसई विरारच्या सीफेअरर्सला आपल्या भूमीत, आपल्या वसई विरार, हरित वसई विरारमध्ये आणलं. वाह, क्या बात आहे. तुमचं काम सर खूपच वाखाणण्याजोगं आहे सीफेअरर्सच्या बाबतीत. मग त्याच्यानंतर मग तुम्ही मानवता फाउंडेशन मध्ये काम केलं. आता मानवता फाउंडेशन ही आमची स्वतःची संघटना आहे. यामार्फत आम्ही महाराष्ट्रभर काम करतो. आमचे महाराष्ट्रामध्ये पदाधिकारी आहेत त्याच्या मानवता फाउंडेशनमध्ये. ती आमची एक समाजसेवी फाउंडेशन आहे ज्याच्यामध्ये आम्ही फक्त समाजसेवा करतो. ज्याच्यामध्ये आम्ही लोकांची जमेल तशी मदत करतो. म्हणजे जसं की
आरोग्य सेवा असेल, जसं वृक्षारोपण वगैरे असेल, जसं अन्नदान असेल, जसं थंडीमध्ये लोकांना म्हणजे गरीब गरजू लोकांना जे लिटरली रस्त्यावर झोपतात किंवा झोपडपट्टी सारख्या ठिकाणी झोपतात अशा लोकांना ब्लँकेट वाटप असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही मानवता फाउंडेशन थ्रू करतो. म्हणजे समाजकारणातून आता राजकारणात आता एक उगवता सूर्य म्हणजे अभिजित सांगळे सर येतात. राजकारणात पण येण्याचं मेन उद्दिष्ट माझे वडीलच आहेत, ज्यांनी 47 वर्ष दिली. पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी मला जाहीर झाली, AB फॉर्म माझ्या हातात आला, तेव्हा माझे वडील त्या AB फॉर्मला बघून रडायला लागले. म्हणजे हे त्यांचं जे शिवसैनिकांच्या मनातलं, म्हणजे 47 वर्ष मी शिवसेनेसाठी दिली, एक सरकारी नोकरी असल्यामुळे मला जी गोष्ट करता आली नाही ती माझ्या मुलांनी केली, हा एवढाच फक्त अभिमान त्यांना. मग तुम्हाला कसं वाटलं? वडील एवढे खुश आहेत. आज माझ्यापेक्षा माझ्यासाठी धावपळ करणारे माझे वडील माझ्यासोबत उभे राहून काम करत आहेत. जेव्हा तुम्ही AB फॉर्म भरायला जात होतात तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं? दडपण कसं होतं? ते दडपण होतं, कारण पक्षाचा अधिकृत AB फॉर्म आपल्याला मिळालाय. एक पक्षाने मोठी जिम्मेदारी आपल्यावर टाकली, आपल्यावर एक विश्वास ठेवलेला आहे. आता त्या विश्वासाला आपण किती खरे उतरतो, लोकांपर्यंत आपण किती पोचतो. कामांमध्ये आपण बऱ्याच लोकांसोबत पोचलेलो आहे, परंतु एक आता समाजसेवेसोबत राजकारणी म्हणून आपण किती लोकांसोबत जातो. जसं की मी एक सांगू इच्छितो, शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक शिकवण आहे. काम करत असताना, संघटनेचं काम करत असताना नेहमी लक्षात ठेवा, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मी निवडून जरी आलो तरी मी लोकांची सेवाच करणार, मी समाजसेवाच करणार, राजकारण जिथे योग्य वाटेल तिकडे मी करणार. हे मी एक लोकांना माझ्याकडून तरी संदेश देतो की मी समाजसेवेसाठी जास्ती प्रयत्न करणार. हिंदू हृदय सम्राटांचं नाव घेणंच हे खूप आपल्याला प्रेरणा देऊन जातं सर, आणि त्या वारसातून तुम्ही तर आता चालत आहात. मला सांगा, आपला जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 12, त्याच्यामध्ये कुठले विभाग येतात सध्याला? प्रभाग 12चा जर आपण अभ्यास केला तर बऱ्यापैकी मोठा प्रभाग दिलेला आहे. प्रभाग 12ला त्याच्यामध्ये 37,060 मतदान आहेत. हा जो काही प्रभाग आहे तो गुंबरगोटांपासून चालू होतो, नवापूर गाव करून ज्योती अर्नाळा, चाळपेठ आगाशी, उंबरगोठण झालं, चाळपेठ आगाशी करून बोळिंजला पद्मावती नगर, बोळिंज नाका, मुसलमान आळी, खारोडी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर मैफेरच्या स्ट्रेट लाईनमध्ये जे काही म्हाडाचे प्रोजेक्ट झाले ते असं सिग्नलपर्यंत, आणि आपल्या दुसऱ्या साईडला बघितलं तर गोकुळ टाउनशिप आलं, चावरेवाडी आलं. अशा प्रकारचा हा मोठा प्रभाग सध्या आम्हाला दिलेला आहे प्रभाग क्रमांक 12ला. आता मी लहानाचा मोठा तर आगाशीमध्ये झालोय, चाळपेठमध्ये झालोय, त्याच्यामुळे तिथे जास्त फोकस करणं, कारण लोकांनी माझं काम बघितलंय, त्याच्यामुळे माझा त्या लोकांवरती विश्वास आहे. मला काम बोळिंज आणि बोळिंजच्या पुढे करायचं आहे, मी तिथे फोकस आहे, कारण माझं काम हे लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. बरं. त्याच्यामुळे जे मला ओळखतात आणि ज्यांना माझ्यावर विश्वास आहे, मी त्यांच्या बाबतीत तरी सध्या बिंदास आहे. बाकी त्यांनी जर का मला चांगला सपोर्ट केला आणि या साईडनी पण मला चांगला सपोर्ट मिळाला तर नक्कीच मी सगळ्यांसाठी एक प्रभाग 12चं एक उदाहरण नगरपालिकेसमोर ठेवेल 5 वर्षात येत्या. म्हणजे तुम्ही विजन फोकस्ड आहेत सध्या. मला सांगा सर, तुमचा जो एरिया आहे, म्हणजे आता तुम्ही जितकी ही नावं घेतली तो थोडासा ग्रामीण म्हणजे भाग आहे किंवा थोडंसं जरा शहरापासून जरा दूर आहे आपल्या. मग तिथे आत्ता ज्या समस्या आहेत त्या लोकांना ज्या भेडसावत आहेत त्या काय आहेत सध्या? सध्या आमच्याकडे सर्वात मोठी समस्या जर कुठली असेल ती विजेची आहे. विजेची आहेच आहे, त्यासोबत पाण्याची आहे. आज आम्ही बोळिंजचा भाग सोडला, ओलांड्याच्या पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा जे काही पाणी आम्ही पितो हे पाणी जवळपास विहिरीचं पाणी असते, त्याच्यामुळे त्याच्यात आढळणारा जो PPM आहे तो हाय लेवलचा आहे, खूप जास्ती हाय लेवलचा आहे. त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या
खूप होतात, त्वचेच्या समस्या खूप होतात. तर सर्वात पहिलं तर नगरपालिकेचं पाणी आगाशीपर्यंत ते आपल्या अर्नाळ्यापर्यंत कसं पोचेल हा पहिला पाठपुरावा असेल. सर्वात दुसरी मोठी समस्या आहे, आमच्या ठिकाणी एक चांगलं हॉस्पिटल नाही आहे. हो. तर काही जागेंचं विचार झालेला आहे, माझ्याकडे प्रस्ताव तयार आहे. मी तो प्रस्ताव घेऊन देखील काही अधिकाऱ्यांना भेटलो होतो, परंतु या निवडणुकीच्या काळामध्ये ते पुढे जाऊ शकलं नाही आहे सध्या. परंतु एक 35 बेडचं हॉस्पिटलचं चांगलं प्लॅनिंग आमच्याकडून रेडी आहे, जे की आम्ही येत्या काही निवडणूक झाल्यानंतर जिंकून येणं हरणं हा चालूच राहणार. ही निवडणूक आहे, बरोबर. त्याच्यामुळे जिंकून येऊ तर आलो तर चांगलीच गोष्ट आहे, नाही जरी आलो तरी हा पाठपुरावा चालूच राहणार आहे. तर एक 35 बेडचं हॉस्पिटलसाठी प्रयत्न करणार. आणि दुसरी विजेची समस्या, विजेसाठी जो काही निधी आता आलेला आहे ऑलरेडी त्याचं युटिलायझेशन चालू आहे. याच्यासाठी आम्ही मानवता फाउंडेशनच्या तर्फे स्नेहाताई दुबे मॅडम ज्या आत्ताच्या आमदार आहेत वसई 133 विधानसभेच्या, त्यांना आम्ही भेटलो. त्यांच्याशी आम्ही चर्चाही केलेली आहे आणि त्यांना आम्ही जी काही अंडरग्राऊंड लाईन चालू आहे आता काम ज्याचं, ती आगाशीपर्यंत नेऊन ठेवा हे आम्ही त्यांना एक रिक्वेस्ट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे काही ट्रान्सफॉर्मर वाढवले जातील किंवा जे काही युटिलायझेशन होईल त्याच्यामध्ये आमचाही विचार केला जावा, एवढी तरतूद तरी आम्ही नक्की करून ठेवलेली आहे आगाशीकरांसाठी. पण सर, मला एक गोष्ट इकडे तुम्हाला म्हणजे निदर्शनास आणून द्यायला आवडेल. आज आपलं 2026 सुरू आहे, बरोबर. आपली महानगरपालिका स्थापन झाली 2009 साली. 2009 ते 2026 महानगरपालिका असून सुद्धा या समस्या का आजपर्यंत मांडतात? आता महानगरपालिकेच्या इलेक्शन 2च टाइम लागल्या, 2009 जे तुम्ही बोलले ते, आणि नंतर 2015 लागल्या. त्याच्यानंतर जी काही चालू झालं आचारसंहिता, म्हणजे जे कोविड वगैरे आलं त्याच्यानंतर बरेच 7-8, मला असं वाटते जवळपास आपल्या वसई विरार महानगरपालिकेचा जर विषय घेतला तर जवळपास 6 ते 7 वर्ष आपल्याला नगरसेवक नव्हते. जे काही आहे ते प्रशासकीय राजवटीच्यात चालू होतं. त्याच्यामध्ये विषय असा आहे की पाणी हा सगळ्यात मोठा समस्या तर आहेच, विरारकरांसाठी बोला किंवा आगाशीकरांसाठी बोला. या पाण्याच्या जीवावरती पण 2 इलेक्शन झालेले आहेत. अच्छा. जे की त्या टाइमचे सत्ताधारी पक्ष निवडून आले पाण्याच्या विषयावरतीच. आता पाणी तिथपर्यंत कसं नाही पोचलं हे आता आपल्याला त्यांनाच विचारावं लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे काही पाणी आत्ता विरारपर्यंत आलंय, तुम्हाला आठवत असेल आत्ताच काहीतरी 6 महिन्यापूर्वी आम्ही खूप मोठं आंदोलन केलं होतं शिवसेनातर्फे, जे की डायरेक्ट MMRD वरती केलं होतं, सूर्या प्रकल्पाचं पाणी वाढीव मिळावं म्हणून. तर जे काही MLD पाणी एक्स्ट्रा द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आपला भाग थोडाफार कव्हर झालेला आहे. परंतु आपल्याला अजून अशी तरतूद करायची आहे, त्याच्यासाठी पण काही विचार आहेत, नाही असं नाही. आपण ते मांडायचे, जे आपलं काम आहे पुढे जाऊन. बरोबर. पण ते पाणी आपल्या आगाशीपर्यंत कसं जाईल, बोळिंजकरांना कसं मिळणार? बोळिंजमध्ये पण असं भरपूर ठिकाणं आहेत, भरपूर गाव आहेत जिथपर्यंत हे पाणी पोहोचत नाही. तर आपण सगळ्या ठिकाणी प्रयत्न करणार की आपलं महानगरपालिकेचं पाणी तिथे पोहोचावं. पण मग ह्या समस्येला जबाबदार 1 वर्षापूर्वीची सत्ता पालट की 35 वर्ष सत्ता केलेले राजकारणी असू शकतात, कारण की त्यांनी या सर्व गोष्टींचा कधी पाठपुरावाच केला नाही. त्यांनी फक्त आश्वासनं दिली. मग ती 35 वर्षाची जुनी सत्ता असो किंवा 2009 पासून वसई विरार महानगरपालिका चालवणारी सत्ता असो, आत्ता जी 1 वर्षापूर्वी सत्ता आली ही कॉन्ट्रॅक्टर सत्ता आहे. अच्छा. याच्यामध्ये तुम्ही बघा, एक मला असं वाटते काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला की रात्री 11 वाजता देखील वसई विरार महानगरपालिकेचे ऑफिसेस चालू असतात आणि आमदार तिथून बाहेर पडतात. असं काय काम करतात रात्री ते लोक 11-11:30 वाजता? त्याच्यात मागून कॉन्ट्रॅक्टर्सच्या गाड्या निघतात. मग 78 कोटी हा जर निधी वसई विरार महानगरपालिकेने रस्त्यांसाठी जाहीर केलेला आहे, तर आज तुम्ही मला सांगा, वसई विरारचे रस्ते असो, वसईपासून विरारचे जे काही रस्ते आहेत ते, त्या रस्त्यांसाठी आज सामान्य नागरिक लिटरली रडतोय. हो. कारण की
गाडी नवीन घ्यायची, त्या गाडीचा गव्हर्नमेंटला टॅक्स भरायचा, सगळ्या गोष्टीचा टॅक्स भरायचा आणि त्या गाडीला 6 महिन्यांनी पुन्हा आपण गॅरेजमध्ये नेऊन ठेवायचं. ही स्थिती आज वसई विरारच्या रस्त्यांची आहे. तुम्ही म्हणता सिमेंटचे आम्ही हायवे दिले. आज तुम्ही मला तरी वाटत्या नालासोपारापासून सुरुवात करा, पुढे आपल्या क्रिक ब्रिज पर्यंत त्याच सिमेंटच्या रस्त्यावरती पुन्हा डांबरीकरण चालू झालेलं आहे. मग तुम्ही कुठले सिमेंटचे रस्ते दिले? आज जवळपास त्या हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी मला तर वाटते 5 ते 7 कॉन्ट्रॅक्टर बदलले असतील. मग हे एक कॉन्ट्रॅक्टरला संपूर्ण काम देऊन का नाही पूर्ण झालं? त्याच्यासाठी 7 कॉन्ट्रॅक्टर का बदलावे लागले? आज सिमेंटचे हायवे होऊन किंवा सिमेंटचे रस्ते होऊन सुद्धा लोकांना तेवढाच त्रास आहे. मग ह्याचं जे काही नियोजन आहे हे का नाही होऊ शकलं? हा सर्वात मोठा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे. आता तुम्ही मला सांगा, केंद्राचं काम आहे, रेल्वे लाईन आपल्या ईस्टला तिकडे चालू झालेली आहे, तो ब्रिज 1 वर्षात बनू शकतो. तर मग आपला ग्लोबल सिटीचा ईस्ट वेस्ट ब्रिजला 7 वर्ष का लागत आहेत? ट्रॅफिक आपल्या विरारमध्ये जास्ती का होते? आज जर तो ब्रिज चालू असता तर आपल्याला ट्रॅफिकची समस्या झाली असती का? मग ह्या गोष्टीचा विचार सत्ताधारी असो किंवा आधीची सत्ता असो का नाही करत आहे? त्याचे कुठे का पाठपुरावा का नाही होत आहे? आता मी या सगळ्या खोलमध्ये नाही जात, पण त्याचा पाठपुरावा तर व्हायला पाहिजे. तो का नाही होत आहे? कुठे काम राहिलंय? ते सत्ताधाऱ्यांचं काम आहे ना. आज तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय, मग निवडून दिलंय तर मग त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करणं हे तुमची जबाबदारी आहे. तेच मी थोडंसं अजून यात विषय थोडा पुढे घेतो मी. जसं तुम्ही रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घेतला, तसंच मी एक तुम्हाला म्हणेन की एक पावसाचं पाणी साठण्याचं जे प्रमाण आहे विरारमध्ये तर आहेच, पण तुमच्या प्रभागामध्ये JP नगर असा एक विभाग येतो ज्याच्यामध्ये 3-3, 4-4 दिवस पावसाचं पाणी साठतं, लोकांना वीज पुरवठा बंद होतो. ते का होतंय किंवा त्याच्यामध्ये का नाही सुधारणा होऊ शकत आहे? आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 1990-93ची एक सरकार नोटीस होती, शासन नोटीस, सरकार नोटीस जे तुम्ही म्हणू शकता, ती होती सिडको अप्रूव्ड. अच्छा. सिडकोला विरोधी झाला. जे इथले त्या टायमाचे स्थानिक पक्ष होते त्यांनी त्या सिडको आपल्या वसई विरारमध्ये येऊ नये म्हणून विरोध झाला. आता सिडकोच्या अधोरेखित कामांमुळे जे काही पॉन्ड ज्याच्यामध्ये पाणी साठलं जाते, असे पॉन्डचे पण काही विषय होते, ते होऊ शकले नाही. नैसर्गिक नाले जे आपल्याला दिले होते, म्हणजे जे निसर्गानेच दिले होते, हे नैसर्गिक नाले टिकले नाही. आज नैसर्गिक नाल्याच्या आजूबाजूला तुम्ही कुठेही बघा, वसईपासून ते आपल्या विरारपर्यंत, आगाशी असो, JP नगर असो, आपलं हे बोळिंज असेल खारोडीच्या पुढे, तुम्ही हे सगळे नाले जाऊन बघा. त्याच्या आजूबाजूला इतकं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे की हे नाल्याचं जे प्रमाण आहे ना ते हळूहळू कमी होत चाललंय. मग जर तुम्ही येणाऱ्या पाण्याला रस्ताच देणार नाही तर ते पाणी ऑटोमॅटिकली बाहेरच येणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचं पण नियोजन सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे, जे की एवढ्या वर्षात नाही झालं. आज पण आपण बघितलं असेल की 1 वर्षापूर्वी पावसाच्या अगोदर बरेचशा रील आल्या की आम्ही जाऊन नाल्याची सफाई केली, करतानाच्या आम्ही जाऊन चेक केलं, आम्ही हा आराखडा काढला, आम्ही तो आराखडा काढला. बरोबर. पाणी तर तेवढंच साचलं. मग त्या आराखड्यावरती काय काम झालं? जे काही नाले साफ करण्यासाठी जो निधी येतो तो कुठे गेला? त्याच्यात खरंच नाले साफ झाले का? आणि जे नाले साफ केले जातात तो कचरा तिकडेच बाजूला का ठेवला जातो? तो पाण्याने वाहून परत नाल्यातच जातो. मग ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण? कॉन्ट्रॅक्टर की सत्ताधारी? हा एक विषय आहे. याच्यावरती कोणाचं लक्ष किंवा त्याच्यावरती कोणाचं प्रशासकीय लक्ष पाहिजे, जे कोण देऊ शकत नाहीये. काम जर आपण हातात घेतलं तर ते पूर्ण करा आणि ते व्यवस्थित तिथे राहून पूर्ण करा, हे माझं एक स्पष्ट मत आहे. जसं आगाशीमध्ये आपला दवाखाना, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जेव्हा मी पाठपुरावा चालू केला, जेव्हा मला असं वाटलं की इकडे कोविडमध्ये काम करताना मला असं वाटलं की या ठिकाणी एक दवाखाना असावा, कारण की
खरंच लोकांना ती गरज होती आणि आमच्या इथे पाडे खूप आहेत हो आगाशी साईडला, त्याच्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात खूप गर्दी होते. तर मग एक सबस्टिट्यूट म्हणून मी तो एक प्लॅन केला. मी तो 8 महिन्यात पूर्ण केला. अच्छा. पाठपुरावा, स्वतः तिकडे उभा राहिलो, सगळं होईपर्यंत मी त्याचं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. हे नियोजन करता आलं पाहिजे. हे नियोजन जर करता आलं तर मग आपल्या भरपूर समस्या कमी होऊ शकतात, हे माझं म्हणणं आहे. म्हणजे जर तुम्ही त्या समस्यांचा थोडासा अभ्यास केलाय, कारण तुम्ही स्थानिक आहात किंवा तुम्हाला त्याविषयी तळमळ आहे नागरिकांच्या समस्येविषयी. पण गेली 5.5-6 वर्ष जी प्रशासकीय राजवट होती, मग याला ती जबाबदार आहे का? असू शकते, आणि मी तर म्हणेल पूर्णपणे आहे. कारण की प्रशासकीय राजवटीमध्ये जेव्हा आपण एखादं काम घेऊन जातोय तेव्हा लिटरली त्या कामाला विरोधच इतका होत होता की विचारूच नका. मग तो प्रशासकीय राजवट असल्यामुळे एक पक्षाने काम टाकलं तर दुसऱ्या पक्षाचा विरोध असायचा. मग तिसरा पक्ष सांगायचा की बाबा हीच जागा का. बरेचसे प्रॉब्लेम्स होते, नाही असं नाही, पण तो पाठपुरावा करणं पण तेवढंच गरजेचं होतं. ओके. म्हणून आपण असं सांगू शकतो की प्रशासकीय राजवट पण कुठेतरी आहे. कारण की बघा, प्रायव्हेट ठेकेदार झाले. प्रशासकीय राजवटीमध्ये कोणी कोणाला विचारत नव्हतं, जो येईल तो आपलं काम करत होता. त्याच्यामुळे तिकडे सगळे प्रायव्हेट ठेकेदार झाले. आणि आता तर मला असं वाटते की आज वसई विरार नगरपालिकेची जर तुम्ही ठेकेदारांची लिस्ट घेतली तर परप्रांतीयच ठेकेदार तुम्हाला भेटतील, जे जास्ती करून मुंबई साईडला राहणारे आहेत, जे जास्ती करून आपल्या म्हणजे वसई विरारच्या बाहेरचे आहेत. बरोबर. मग ह्याच्यामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की स्थानिकांना रोजगार कोण देणार. माझा मुद्दा असा आहे की जर मी म्हणजे एक जनरल क्वेश्चन आहे, एक वसई विरारचा नागरिक म्हणून मी सांगतो की जर का आपल्या सिटीमध्ये जर डेव्हलपमेंट होत असेल तर त्या डेव्हलपमेंटमध्ये आपण स्थानिकांना पहिलं अप्रोच केलं पाहिजे. बरोबर. भूमिपुत्र म्हणून आपण त्यांना काम देणं हे आपलं पहिलं लक्ष तिकडे असलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. मग भूमिपुत्र म्हणून भूमिपुत्रांची काय जबाबदारी आहे? भूमिपुत्रांनी पण तेवढा पुढाकार घ्यायला पाहिजे कामामध्ये. ते पण पुढे अग्रेसर राहिले पाहिजे की बाबा चला इथे असं काम होते तर आम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन आम्ही ते करू शकतो. भूमिपुत्र पण तेवढेच पुढे यायला पाहिजे, ही पण गोष्ट खरी आहे. बरोबर आहे. सर, मला एक ह्या पूर्वीचा एक प्रश्न विचारायला तुम्हाला आवडेल. तुमचा राजकारणाचा तेवढा अभ्यास आहे. 2024 हे खूप मोठं वर्ष होतं आपल्या वसई विरारसाठी, कारण 35 वर्ष असलेली सत्ता ही बदलली गेली. त्यामागचं कारण काय असेल? आता सत्ता आहे ती तर बदलतच राहणार. जसं की 2019 मध्ये महाविकास आघाडीची निर्मिती झाली, पण ती 2.5 वर्षात ती पण बदलली. तसंच काही हे राजकारण, जसजसं आपलं शहरीकरण वाढते ना तसतसं लोक वाढतात. मग ती येणारी लोक ही बाहेरची जास्ती असतात, जी वसई विरारमध्ये बाहेरून आलेली असतात. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. आता जर आपण बघितलं तर मी तर म्हणेल जी 35 वर्षाची सत्ता होती त्याचा अभ्यास कुठेतरी कमी पडला, किंवा 35 वर्षाची सत्ता असल्यामुळे त्यांना असंही वाटलं असेल की जर आम्हीच 35 वर्षापासून आहेत तर पुढे पण आम्हीच राहू. मग ह्या भ्रमात पण ते असू शकतील, म्हणून त्यांनी पण त्यांचं लक्ष केंद्रित नसेल केलं 2024च्या इलेक्शनमध्ये. असंही असू शकते. परंतु लोकांना समजून घेणं, लोकांपर्यंत पोचणं, हा आत्ता राजकारणात उतरणाऱ्या प्रत्येक, मग होणारा नगरसेवक असो, होणारा आमदार असो की होणारा खासदार असो, लोकांपर्यंत पोचणं महत्वाचं असते, जे 2024 मध्ये नाही झालं. आणि दुसरं म्हणजे सत्ता बदलण्याचं मुख्य कारण, जे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, संपूर्ण भारताला माहिती आहे, मी तर म्हणेल वोट चोरी, ईव्हीएम घोळ, हाही एक विषय आहेच. ह्याच्यावरती निवडणूक आयोग कमी उत्तर देते आणि काही प्रवक्ते जास्ती उत्तर देतात. मग ह्याचा आपण अर्थ काय समजायचा, की हे कुठेतरी घाबरतात आहे का, ज्या सत्तेत आलेत ते कुठे घाबरतायत का, की आपलं भांडं फुटेल त्यापेक्षा आपणच त्यांना उत्तर देऊ, हाही एक विषय असू शकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही सरळ आरोप करतायत समजा.
जर ही झाली आपल्या वसई विरारच्या राजकारणाची गोष्ट. जेव्हा प्रस्ताव आला उबाटा पक्षाकडे मागच्या सत्ताधाऱ्यांचा, त्यावेळेला पहिलं होला हो झालेलं आणि काही दिवसात ती चर्चा फिसकटली. असं का झालं? बघा, ते पक्षश्रेष्ठींचं काम आहे. त्यांचे पक्षश्रेष्ठी, आमचे पक्षश्रेष्ठी ह्यांची चर्चा चालली होती. त्याच्यानंतर जे इच्छुक उमेदवार होते साईड बाय साईड त्यांचे इंटरव्ह्यू चालू होते. आता जेव्हा पक्षश्रेष्ठींच्या गोष्टी चालल्या होत्या तेव्हा आमच्यापर्यंत येणारे मेसेज एवढेच होते की इतक्याच सीट ऑफर केल्यात, त्याच्यात आपल्याला अजून 2 पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष, त्यांना ऍडजस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ते एक गोष्ट असते, मग दुसऱ्या दिवशी दुसरी गोष्ट ऐकायला येत होती की याच चिन्हावर लढायचं, दुसरं चिन्ह कुठलं घ्यायचंच नाही, किंवा आपण सगळ्यांनी मिळून एकच युती बनवायची, मग ती युती म्हणूनच आपण पुढे जायचं. असे बरेचसे प्रश्न आमच्याकडे येत होते. त्याचे जे काही मीटिंग्स होत होते त्याच्याकडून आम्हाला हे सगळं कळत होतं. परंतु फायनली जेव्हा एक असा मुवमेंट आला ज्या मुवमेंटमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना 8 ते 9 जागेंवरतीच कॉम्प्रोमाइज करायला सांगत होते, तर मग इच्छुक उमेदवारांमध्ये जे 115 इंटरव्ह्यू झाले होते त्यांचं काय करायचं? आज जर 8 सीट घेऊन जर आम्ही युती केली असती तर आमचे 100 लोक नाराज झाले असते. मग ती 100 लोक नाराज करून पक्षाला किती फटका पडणार होता? आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो काही पक्ष आहे हा राज्यस्तरीयवर चालणारा पक्ष आहे. त्याचं स्वतःचं एक चिन्ह आहे. आज त्यांचे 13 खासदार आहेत, आज त्यांच्याकडे 20 आमदार आहेत. त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या चिन्हाचं कॉम्प्रोमाइज करणं आणि आपल्या स्वतःच्या पक्षाचं कॉम्प्रोमाइज करणं एक नगरपालिकासाठी हे त्यांना कदापि मान्य नव्हतं. म्हणून फायनली 3 दिवस बाकी असताना, शेवट म्हणजे 30 तारीख ही आपली शेवटची फॉर्म भरायची होती, आम्हाला 3 दिवस अगोदर सांगण्यात आलं की आपल्याला आता स्वतंत्र लढायचंय. बरोबर. म्हणून आज पहिल्यांदा, म्हणजे 2009ला स्थापना झाली तुम्ही म्हणाले, 2009 पासून ते आत्ता 2026ची ही तिसरी निवडणूक असेल मला असं वाटते, कोविड काळ वगैरे पकडून. तर या तिसऱ्या निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतःचा चिन्ह घेऊन वसई विरार महानगरपालिका लढत आहे. यातच सगळ्यात मोठा अभिमान आहे. हो, नक्कीच. म्हणजे मला तेच मगाच्या मुद्द्यामध्ये मला तेच विचारायचं होतं. जेव्हा सत्ता पालट झालेला आहे तर प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र लढायला तयार आहे. हो, आता चित्र दिसतेच आहे. आता वसई विरारमध्ये जी काही दुहेरी लढत होणार होती ती आता तिहेरी झाली. सर्वच्या सर्व जागा नाही, आपण सध्या 95 जागा लढतोय वसई विरार महानगरपालिकेमध्ये. या 95 जागेमध्ये आज जो काही माघार घ्यायचा विषय होता तो थोडासा डावलून आपण सगळ्या जागा 95च्या 95 लढत आहे. म्हणजे जवळजवळ 90% जवळजवळ 90% जागा आपण लढतोय. एवढं सगळं असताना विरोधी पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष आहे, सगळं असताना तुम्हाला स्वतःला कुठे स्टँड करतात यामध्ये? बघा, मी केलेलं काम, लोकांचा विश्वास आणि माझा जनसंपर्क चांगला आहे. मी लोकांमध्ये जातो, मी प्रत्येक कामांमध्ये जे काही स्वतःचं योगदान देऊ शकतो तो देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मेन काम जे आहे ते आहे एक उमेदवाराचा असो किंवा एक समाजसेवा म्हणून जर मी बोलायला गेलं तर एक ते लोकांपर्यंत पोहोचणं आहे. आज जे काही मुलं, म्हणजे एक फक्त मागे जाऊन एक उदाहरण देतो की जी काही मुलं, मी आज भारतभर नाविकांसाठी काम केलेलं आहे, जी काही मुलं ती मला पर्सनली कोणी ओळखत नव्हतं. बरोबर. कोण कधी जर्मनीत अडकलंय, तर कोण कधी दुबईतच अडकलंय, तर कोण चायनात अडकलंय. अडकलेल्या सीफेअरर्सला मी भारतात आणलेलं आहे. केंद्र असो, राज्यस्तरीय असतो, सगळ्यांची मदत घेऊन. म्हणजे प्रशासकीय कामांचा अभ्यास हा माझ्याकडे आहे. बरोबर. त्याच्यामुळे वसई विरार महानगरपालिकेतून कशी कामं काढून घ्यायची आणि ती कशी पूर्ण करायची ह्याचं पण थोडंफार गणित माझ्याकडे आहे. आणि ते मी वसई विरार महानगरपालिकेचा जो काही योजनेतून
हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू केला, हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, होमवर्क म्हणता येईल त्याला. बरोबर. मगाशी माझा एक मुद्दा राहिला सर, की सगळ्या महाराष्ट्राला किंवा बाळासाहेबांचं पण ते स्वप्न होतं की 2 भावांनी एकत्र यावं, पण ते फक्त काही महानगरपालिकेपुरतेच एकत्र आलेले आहेत. मग आपल्या वसई विरारमध्ये का नाही आले? आता वसई विरारमध्ये त्यांनी 2च जागांवर कॉम्प्रोमाइज केलं. अच्छा. मग आता त्यांचं असं म्हणणं झालं, म्हणजे जसं की त्यांचे जिल्हा प्रमुख आहेत जाधव साहेब, त्यांच्याशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा असं कळलं की 2 जागांसाठी आम्ही कुठे कॉम्प्रोमाइज करणार. तर मग जे सत्ताधारी पक्ष आहेत तिकडून आम्हाला चान्सेस जास्ती वाटतात आहे निवडून यायचे. तर मग आमचे 2 उमेदवार त्यांच्याकडूनच निवडून आलेले बरे, म्हणून त्यांनी चिठ्ठीवरती कॉम्प्रोमाइज केलं, त्यांच्या चिन्हांवरती कॉम्प्रोमाइज केलं आणि ते 2 उमेदवार त्यांच्याकडून त्यांनी उभे केले. अच्छा. अभिजित सर, हा राहिला भाग पूर्ण राजकारणाचा. आता पुढे आपण जेव्हा 5-10 वर्षाचं हे बघतोय, काळ बघतोय, त्याच्यासाठी तुमचं विजन काय असेल? 2026 चालू झालेलं आहे. आपण 2025 मध्ये बघितलं की नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, ज्याच्याने अशक्य गोष्टही घडायला सुरुवात झाली, शक्य झाली. बरोबर. मग त्या AIचा वापर जसा आपण सोशल मीडियात करत आहे तसाच तो AIचा वापर आपण आपल्या लाईफमध्ये, आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्रगतीसाठी कसा करता येईल हा पहिला विचार करूया. आणि याच AIच्या वापरनी इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा लोकांच्या सगळ्या मूलभूत गरजा असो, ह्या लवकरात लवकर कशा पूर्ण होतील हा विचार करूया. जी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे, आता बरीचशी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, काही लोकांना तर ती माहिती पण नसेल. मग अशा टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे. आता जवळपास मी 41 देश फिरलेलो आहे शिपिंगच्या माध्यमातून. बरोबर. मर्चंट नेव्हीमध्ये जेव्हा मी कार्यरत होतो मी 41 देशांमध्ये फिरलेलो आहे. बऱ्याचशा देशांचे जे काही डेव्हलपमेंट प्लॅन आहेत, मग ती गटाराची लाईन असो, रस्त्याचं काम असो किंवा विजेची समस्या असो, त्याच्यावरती कुठेतरी माझा थोडासा अभ्यास आहे की कमीत कमी एका ठिकाणीच पाणी साचून का राहते, त्याच्यावरती आपण सहजपणे तोडगा काढू शकतो. कारण की साचलेलं पाणी मला असं वाटते 1-2 दिवसामध्ये ते तसं निघूनही जाते किंवा कधी कधी दिवसभरात पण निघून जाते. मग ते कुठे अडते, मग ते साचतेच का, हा पण एक छोटासा विचार करायची गोष्ट आहे. बरोबर. मग ते जे काही छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते आपण शोधून त्याच्यावरती काम करायला पाहिजे. तुमच्या प्रभागामध्ये अजून काही समस्या, वीज पाणी सोडून? डेव्हलपमेंट करायची आहे. ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे, मोफत वृत्तपत्र वाचनालय आहेत, ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट्स असतील नगरपालिकेचे, ते प्रोव्हाइड करायचे आहेत. कारण की अशा बऱ्याचशा लोकांच्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला इथे हे पाहिजे, आम्हाला तिथे हे पाहिजे. तर त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपण त्यांना पुरवून देऊ. मेन मुद्दा म्हणजे आहे विकासाचाच आहे की जे काही दैनंदिन जीवन आहे लोकांचं, ते लहानपणा, आता मी पण जवळपास, आता मी 40 वर्षाचा आहे, मी जवळपास माझं पण आयुष्य तिथेच गेलेलं आहे. त्याच्यामुळे जे दैनंदिन आयुष्य लोक जसे आहे तसेच जगतात. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात पण काहीतरी आपण आताच्या काळानुसार बदल करता येईल का, युवा पिढीला आपल्याला कुठे पुढे नेता येईल, युवा पिढीचं भविष्य कसं चांगलं करता येईल, हा सर्वात मोठा प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडणार आहे. म्हणजे मी ते त्यांच्यासाठी करणार, जे काही करणार ते. कारण तुमच्या प्रभागातले म्हणजे जास्त करून जे युवा आहेत ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर गावी जातात, त्यामुळे तो अभाव जरा आहे. तुमच्यासारखे जे आता तुम्हाला तरुणच म्हणू शकतो आम्ही, कारण तुम्ही तरुण उमेदवार, आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर नक्कीच ते समाजासाठी प्रेरणादायी आहे. याच्या पुढे अजून तुम्ही काय सांगाल तुमच्या प्रभागातल्या लोकांसाठी? आमच्या प्रभागाच्या लोकांसाठी बघायला गेलं तर जसं गावोगावी सिमेंटचे रस्ते बनवण्याचे काम
केंद्र सरकारनी राज्य सरकारला दिलेला आहे. तर आपणही कुठेतरी प्रयत्न करू की आपल्या प्रभागामध्ये, गावागावामध्ये कसे सिमेंटचे रस्ते होऊ शकतात, मैदान झाले, लोकांना, मुलांना आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये मी बघतो, जशी आम्ही लहानपणी खेळत होतो तशी मुलं आजकाल खेळतच नाही, ती मोबाईलमध्येच असतात जास्ती. तर त्यांना खेळायसाठी मैदान, कला क्रीडा असेल, विविध स्पर्धा असतील, सांस्कृतिक स्पर्धा असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं नवीनीकरण मी पुन्हा करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जेणेकरून ती जी काही मुलं आहेत ती या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊन त्यांचं शारीरिक व्यायाम असेल, त्यांचं शारीरिक जे काही तोटे असतील ते त्यांचे त्या माध्यमातून पूर्ण होतील. असं विविध कार्यक्रम आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ते करण्याचा प्रयत्न करेल. महिलांचं सक्षमीकरण आहे, महिलांसाठी बचत गटांना मी काही चांगले प्लान्स देऊ शकतो, त्यांच्यासाठी काही रोजगार देऊ शकतो, ते करण्याचा प्रयत्न करेल. आपल्यासोबत प्रभागामध्ये अजून 3 उमेदवार आहेत उबाटा गटाचे, तर कसं समन्वय साधणार? आमच्या प्रभाग 12 मधून 3च उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत, ब, क आणि ड. ब मध्ये मी स्वतः अभिजित सांगळे आहे, क मधून श्वेता करवीर म्हणून आमच्या एक महिला आहेत, आणि ड मधून सचिन म्हात्रे म्हणून आमचे एक उपतालुका प्रमुख आहेत. असे 3चं पॅनल आम्ही सध्या 12 मध्ये उभं केलेलं आहे. मशाल हे चिन्ह आहे आणि लोकांना परिचित पण आहे. बरोबर. सर, निवडणुकीची तारीख पण जवळ येते, तुमची तयारी कशी सुरू आहे? तयारी सध्या जोरदार चालू आहे, कारण की आमच्याकडे टाईमच नाही असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. दिवसभर धावपळीतच दिवस चाललेले आहेत सगळे. सकाळी घरातून निघतो तो डायरेक्ट रात्रीच घरात जातोय, त्याच्यामुळे घरचेही वैतागलेले आहेत. पण ठीक आहे, आता निवडणुकीचा टाइम आहे आणि स्वतः उमेदवार असल्यामुळे धावपळ करणं हे गरजच आहे, कारण आपलं लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. बरोबर. काम पोचलं पण माणूसच दिसत नाही, असं नको व्हायला. माणूसही तुमच्यासाठी अवेलेबल आहे, तुम्ही कधीही सांगा, माणूस तुमच्यासाठी अवेलेबल आहे, हेही लोकांना पटवून देणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे दिवसभर मी माझ्या मतदारसंघातच असतो. जितके लोकांना जास्तीत जास्त भेटता येईल, जितके ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो, मी जेवढ्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो त्या सगळ्यांना मी भेटतो. दिवसभर आपलं रुटीन चालू आहे, प्लस इतरही काही कामं आहेत ती चालू असतात. सर, तुम्ही जसं म्हणालात, मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला वेळ नाही मिळत आहे. मी फक्त एवढंच सांगेन की तुमची जी पुढची वाटचाल आहे, निवडणुकीची असू दे किंवा निवडणुकीच्या पुढची असू दे, ती अशीच सतत समाजासाठी राहू देत. 100%. आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. पण त्याच्या आधी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना, तुमच्या प्रभागातल्या लोकांना तुमचं अपील करा. मी अभिजित दिलीप सांगळे, प्रभाग क्रमांक 12 ब मधून ओबीसी पुरुष या गटातून उभा आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे. वसई विरार महानगरपालिका 2026. सर, तुम्ही इतका व्यस्त टाईममधून तुम्ही आमच्यासाठी आलात इकडे मुलाखतीसाठी आणि आम्हाला इतका वेळ दिलात आणि एवढ्या छान गप्पा मारल्यात, बऱ्याच गोष्टी उलगडल्यात. तुमच्या भागातल्या गोष्टीच्या विरार शहरापर्यंत नाही पोचत, त्याच तुम्ही उलगडल्यात. त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि येत्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र सगळ्यांना.